मंत्री नितेश राणे यांनी भाऊच्या धक्क्याला भेट दिली। बांगलादेशी मच्छीमारांसंदर्भात तक्रारी आल्याने राणेंकडून ही भेट देण्यात आलेली आहे। हे सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय भाऊच्या धक्क्यावरून। भाऊच्या धक्क्यावर सध्या मंत्री नितेश राणे हे दाखल झालेले आहेत। बांगलादेशी मच्छीमारांसंदर्भात तक्रारी आल्यात आणि नेमकं प्रकरण काय आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी ते स्वतः भाऊच्या धक्क्यावर दाखल झालेले आहेत। त्यांचं या महिलांकडून औक्षणकडून स्वागत करण्यात आलेलं आहे। तर संपूर्ण परिस्थिती नेमकं प्रकरण काय आहे हे नितेश राणे सध्या जाणून घेत आहेत। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काय सविस्तर माहिती? विषयाला आपण पाहतो की मंत्री नितेश राणे हे भाऊचा धक्का परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि इथल्या स्थानिक सगळे जे कोळी बांधव आहेत किंवा मच्छीमार बांधव आहेत त्यांच्याशी ते बोलणार आहेत। इथल्या या सगळ्या परिसरामध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये पूर्णपणे मत्स्य विक्रीचा एक मोठा व्यवसाय चालतो आणि या ठिकाणी बांगलादेशी मच्छीमारांचा मच्छी व्यवसाय जे काय आहे विक्रेते आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो। अशा इथल्या स्थानिक कोळी बांधवांच्या आणि मच्छीमार बांधवांच्या समस्या आहेत, तक्रारी आहेत आणि त्याच अनुषंगानं त्या भेटीसाठी नितेश राणे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्या सगळ्या मच्छीमार बांधवांशी ते संवाद साधून त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत आणि कोणी बांगलादेशी व्यावसायिक इथं आपलं बस्तान मांडून बसलेले आहेत हे देखील जाणून घेणार आहेत। कुठेतरी या सगळ्या परिसरामध्ये कुठेतरी हिंदू धर्मरक्षक या अनुषंगाने त्यांना संबोधलं जात आहे आणि ते आता कोळी बांधवांशी संवाद साधतायत, मच्छीमार बांधवांची समस्या जाणून घेत आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये जर बांगलादेशी व्यावसायिक असतील किंवा तशा पद्धतीने जर तिथे मत्स्य विक्रीचा व्यवसाय करत असतील तर त्यांच्यावरती कठोर कारवाईचं पाऊल जे आहे ते सुद्धा उचललं जाणार आहे। कारण वेगवेगळ्या जेट्टी परिसरामध्ये अशा पद्धतीनं बांगलादेशींचा त्रास होतो आहे, अशा पद्धतीच्या समस्या मागच्या काही दिवसापासून सातत्यानं समोर येत आहेत आणि त्याच अनुषंगाने भाऊच्या धक्क्यावरची आजची नितेश राणे यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण भाऊचा धक्का हा मुंबईतलं एक मोठं मत्स्य विक्रीचं हब मानलं जातं। इथे मोठ्या प्रमाणामध्ये मासे विक्रीचा व्यवसाय चालतो आणि त्यामुळे स्थानिक कोळी बांधवांना आणि मच्छीमार बांधवांना नेमका काय त्रास आहे हे जाणून घेण्यासाठी ते आज इथे आलेले आहेत। या सगळ्यांशी संवाद साधल्यानंतर जर इथे बांगलादेशी मत्स्य विक्री करणारे जर कोणी विक्रेते आढळले किंवा तशा पद्धतीचे काही निष्पन्न झाले तर त्यांच्यावरती काय नेमकी कायदेशीर कारवाईचं पाऊल उचललं जातं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार। मात्र आता आपण पाहतो की नितेश राणे या सगळ्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि इथल्या कोळी बांधवांशी आणि मच्छीमार विक्रेत्यांशी संवाद साधतात। तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी